to chemistry. In today's lecture, we are going to start first chapter of chemistry, some basic concepts of chemistry. केमिस्ट्री शिकत असताना केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये आपल्याला पहिल्यांदाच काय केलेलं आहे, पहिला चॅप्टर बेसिक कन्सेप्ट म्हणजे केमिस्ट्रीची इंट्रोडक्शन हा दिलेला आहे. केमिस्ट्री शिकत असताना आपल्याला केमिस्ट्रीमध्ये असणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट आपण यूज करतो किंवा 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये आपण ज्या कन्सेप्ट ऑलरेडी शिकलेलो आहोत, तर त्या कन्सेप्ट थोडेसे इथं काय होतील, रिवाइज होतील. काही नवीन कन्सेप्ट तुम्हाला समजतील याच्यामध्ये. ओके, सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. केमिस्ट्रीची डेफिनेशन तुम्ही बऱ्याच वेळी पाहिली असेल. केमिस्ट्री म्हणजे काय? ओके, सो केमिस्ट्री इट इज द ब्रँच which deals with the study of matter, its composition and its physical and chemical changes. काय सांगितलं परत एकदा ऐका. केमिस्ट्री इट इज द ब्रँच ऑफ सायन्स which deals with study of matter, its composition and its physical and chemical changes. That changes undergoes under different conditions, various conditions of other factors, temperature, pressure, catalyst. ओके, केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री मॅटरचा स्टडी करायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला मॅटर म्हणजे काय पहिल्यांदा माहित पाहिजे. ओके, त्याचं कंपोजिशन काय असतं, मॅटरचं कंपोजिशन काय असतं. ओके, त्याच्यानंतर फिजिकल आणि केमिकल चेंजेस काय होतात त्याच्यामध्ये, हे सगळं पाहायचं आहे. ओके, तर याला आपण काय म्हणू शकतो, केमिस्ट्रीची डेफिनेशन. देन केमिस्ट्री शिकत असताना पहिल्यांदा केमिस्ट्री शिकण्याची गरज काय आहे किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स काय आहे, या गोष्टी तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. सो व्हॉट इज द नीड ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा डे टू डे लाईफ मध्ये काय इम्पॉर्टन्स आहे पहा. आपण ज्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतो, ज्या अर्थ वरती राहतो, ती पूर्ण अर्थ कोणत्या तरी मॅटर पासून बनलेली आहे. ओके, व्हॉट इज मीन बाय मॅटर? एनिथिंग दॅट ऑक्युपाइज स्पेस अँड हॅव्हिंग मास इज नोन ॲज मॅटर. ही डेफिनेशन तुम्ही पाहिली असेल 10च्या अगोदर, 10th, 9th मध्ये. ओके, अशी कोणतीही गोष्ट जिला स्वतःचं असं वस्तुमान आहे आणि जी जागा व्यापते, तिला आपण काय म्हणतो? मॅटर. मराठीमध्ये द्रव्य म्हणतो. एनिथिंग दॅट ऑक्युपाइज स्पेस अँड हॅव्हिंग मास इज नोन ॲज मॅटर. ओके, मग होल अर्थ कशापासून बनलेले आहे? मॅटर पासून. त्याचं काहीतरी कंपोजिशन आहे, कोणते तरी त्याच्यामध्ये एलिमेंट्स असतील, कंपाऊंड्स असतील. ओके, आपली पूर्ण बॉडी कशापासून बनलेली आहे? मॅटर पासून बनलेली आहे. आपलं होल युनिव्हर्स एका मॅटर पासून बनलेलं आहे. आपल्या केसामध्ये, नखामध्ये केरोटीन नावाचं प्रोटीन असतं, म्हणजे काहीतरी केमिकल फॉर्म्युला आहे तिथं. तुम्ही ज्या वस्तू रोज वापरता, जो मोबाईल युज करता, लिहिण्यासाठी जो पेन युज करता, किंवा ज्या काही जे कपडे युज करतो आपण, ओके, ज्या काही गोष्टी आपण युज करतो, त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या केमिकल पासून बनलेल्या आहेत. ओके, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो त्या एका मॅटर पासून बनलेल्या आहेत. हवा म्हणजे मॅटर आहे का? तर हवेला वस्तुमान आहे. बलूनचा एक्सपेरिमेंट केला असेल तुम्ही 7th 8th स्टँडर्ड मध्ये. बलूनचा एक्सपेरिमेंट, हवेला वजन आहे हे तुम्ही सिद्ध केलं त्याच्याद्वारे. ओके, हवेला वजन आहे, हवा जागा व्यापते, म्हणजे एअर इज द मॅटर. हवा म्हणजे काय आहे? मॅटर आहे. जीवनासाठी हवा किंवा हवेतला ऑक्सिजन आपल्याला गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला लागते पाणी, तर पाणी म्हणजे मॅटर आहे. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वॉटर? H2O. ओके, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम एकत्र आले. ते 2च का आले? हा एकच का आला? किंवा ते कसे एकत्र येतात आणि हा फॉर्म्युला बनतो, हे शिकायचं असेल तर आपल्याला केमिस्ट्रीची गरज आहे. त्याच्यानंतर जे काही आपण अन्न खातो, ओके, तर ते अन्न खाल्ल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होतं आणि आपल्याला रोजच्या जीवनात आपण काम करण्यासाठी जी एनर्जी मिळते ती फूड पासून मिळते. तर अन्नाचं कन्व्हर्जन किंवा फूडचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये कशा पद्धतीनं होतं, तर तिथेही व्हेरियस केमिकल रिएक्शन्स होत असतात. ओके, मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय पाहिजे? स्टडी पाहिजे. आणखी कोणत्या कोणत्या फील्डमध्ये आपण केमिस्ट्रीचा यूज करू शकतो किंवा इम्पॉर्टन्स आहे बघा. व्हॉट इज द नीड ऑफ केमिस्ट्री? ऍग्रिकल्चर फील्ड असेल, शेतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, शेतीशिवाय आपण जगू शकत नाही आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे. ओके, तर शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. शेतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी, कीडनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक, ही अशी आपण औषधं काय करतो? केमिकल पासून बनवलेले असतात. केमिस्ट्रीमध्ये जो रिसर्च पुढे गेलेला आहे त्याच्याद्वारे आपण ते काय करत असतो? तयार करत असतो आणि त्याचा यूज करून आपण काय करत असतो? जास्तीत जास्त उत्पन्न आपण तिथं मिळवत असतो. ऍग्रिकल्चर फील्डमध्ये खतं असतील, खतांसाठी आपण त्याचा यूज करतो. तर ऍग्रिकल्चर फील्डमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर यूज होतो. डे टू डे लाईफ मध्ये आपण ज्या आपल्या भोवतीच्या वापराच्या वस्तू बनवतो, जसे की तुमच्या हातामध्ये पेन असेल तर तो बेकेलाइट नावाच्या पॉलिमर पासून बनलेला असतो किंवा पॉलिस्टायरीनचा असतो तो. तर या पद्धतीचे केमिकल हे लॅबमध्ये रिसर्च करून डेव्हलप केलेले आहेत आणि इंडस्ट्रियल लेवलला त्याचं मोठ्या प्रमाणात काय करत असतो? आपण प्रोडक्शन करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा आता जे आपण कपडे वापरतो हे
काही नॅचरल कॉटन सारखे नॅचरल पॉलिमर असतात. बाकीचे जर असतील नायलॉन, रेयॉन, टेरिकॉट, तर हे सगळे काय आहेत? आर्टिफिशियल पॉलिमर आहेत, जे आपण कपडे बनवण्यासाठी यूज करतो. इंडस्ट्रियल असेल, इंडस्ट्रीमध्ये तयार होणाऱ्या प्लास्टिक पासून, घरातल्या भांड्यापासून सगळ्या मोठ्या वस्तू, हातातल्या मोबाईल पर्यंत, लॅपटॉप पर्यंत, या सगळ्या गोष्टी काय होत असतात? एका फिक्स कोणत्यातरी वेगवेगळ्या मटेरियल पासून काय केले जातात? बनवले जातात. तर हा सगळा केमिस्ट्रीचा काय आहे इथं? यूज आहे. ॲग्रीकल्चर फील्ड असेल, मेडिसिनल फील्ड असेल, जरा आजारी पडलं तर आपल्याला लगेच औषध लागतं. कोरोनासारख्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये तुम्ही पाहताय औषधाला किंवा लसीला एखाद्या काय इम्पोर्टन्स आहे. तर हा जो सगळा रिसर्च आहे, हा केमिस्ट्री फील्डमध्ये चालतो. केमिस्ट्री का तर जिथं मुळात तुम्हाला आजार होतो, एखादा आजार ज्यावेळी आपल्याला होतो, त्यावेळी आजार होतो म्हणजेच शरीरामध्ये काही ना काही केमिकल रिएक्शन झालेली असते. आणि ती रिएक्शन आपल्याला तिथं डिमॉलिश करण्यासाठी आपण दुसरी एखादी केमिकल रिएक्शन काय करतो? मेडिसिनच्या फॉर्ममध्ये आपण मेडिसिन घेतो, दुसरी एखादी रिएक्शन करतो आणि त्या शरीरात ज्या काही अनवॉन्टेड रिएक्शन झालेले आहेत, त्याला आपण काय करतो? न्यूट्रलाइज करतो, म्हणजे आपण बरे होतो आजारातून. फॉर एक्झाम्पल असेल सिस्प्लॅटिन नावाचा कंपाउंड तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये शिकायचा आहे, जो कॅन्सर ट्रीटमेंट करण्यासाठी यूज केला जातो. टॅक्झॉल नावाचा कंपाउंड आहे, तो पण कॅन्सर ट्रीट करण्यासाठी यूज केला जातो किंवा एझेडटी म्हणून आहे, एच-आय-व्ही ट्रीट करण्यासाठी यूज करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी का पॉसिबल झाल्या? केमिस्ट्रीमधल्या रिसर्चमुळे. म्हणजे तुम्हाला समजावं इथं केमिस्ट्री आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती इम्पोर्टन्स आहे. आपण कित्येक गोष्टी यूज करतो, की ज्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे आणि आपल्याला माहीत नाही, की नक्की त्याचा फॉर्म्युला काय आहे वगैरे. जी सौंदर्य प्रसाधनं आपण वापरतो, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये जर तुम्ही मागे पाहिलं असेल, तर तुम्हाला इन्ग्रीडियंट दिसतात. पाहता का कधी तुम्ही? इन्ग्रीडियंट्स दिसतात त्याच्यामध्ये. तुम्ही ते वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, की केमिकल फॉर्म्युलापासून ते बनवलेले आहेत नक्की आणि त्याच्यामध्ये केमिकल कंपोझिशन आहे काही. तेच आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके. एन्व्हायर्नमेंट फील्ड असेल, एन्व्हायर्नमेंटल फील्डमध्ये पण पहा तुम्ही पहिल्यापासून पाहत असाल, की ओझोनच्या लेयरला काय होतंय? तिथं डिप्लिशन होतंय ओझोनच्या लेयरचं. कशातून डिप्लिशन होतंय? सी नावाचा रेफ्रिजरेटरमधून बाहेर पडणारा सी नावाचा क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा जो गॅस आहे, तो काय करतो? ओझोनला डॅमेज करतोय आणि ओझोन जर डॅमेज झाला, ओझोनचा लेयर जर डॅमेज झाला, तर सूर्यापासून येणारी जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, ते डायरेक्ट आपल्या स्किनवरती पडतील आणि आपल्या स्किनवरती पडली तर काय होणार आहे? स्किन तिथं बर्न होणार आहे आपली. ओके. किंवा स्किन कॅन्सर सारखे आजार होतात त्याच्यात. तर ते प्रोटेक्शनचं काम तिथं ट्रॅप होतात. यूव्ही रेज हे ओझोन लेयरमध्ये ट्रॅप होतात. तर ओझोन लेयरमध्ये ट्रॅप करण्याचं काम ओझोनचं आहे आणि त्याला जर डिप्लेशन होत असेल, तर ते ह्युमन बीइंगसाठी किंवा जी काही लाईफ आहे आपल्या अर्थवरती त्याच्यासाठी ते काय आहे? ते डॅमेज करणारी थिंग आहे. म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह आता आपण काही कंपाउंड बनवलेले आहेत, जे आपण रेफ्रिजरेटरमध्ये यूज करू शकतो आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आता जास्त प्रमाणावर यूज केला जात नाही. हे सगळं पॉसिबल कशामुळे झालं? केमिस्ट्रीमधल्या रिसर्चमुळे पॉसिबल झालं किंवा आपल्याला ह्या गोष्टीचं नॉलेज आहे, केमिस्ट्रीचं नॉलेज आहे. त्याच्यामुळे हे काय झालं? पॉसिबल झाले. नॉर्थ इंडियामध्ये दिल्ली, आग्रा हा जो एरिया आहे, तिथे ॲसिड रेनची समस्या आहे. तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये किंवा एन्व्हायर्नमेंटल सब्जेक्टमध्ये तुम्ही कितीतरी वेळा चॅप्टरमध्ये किंवा याच्यावरती क्वेश्चन येतात. ॲसिड रेन कशामुळे होतो? तर जे काही इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणारा जो काही गॅस आहे, सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजनचे काही ऑक्साईड असतील, हे हवेत जातात. हवेमध्ये यांची वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन होते आणि याच्यातून ॲसिड बनतं. आणि हे जे ॲसिड बनलेलं आहे, ते पावसाच्या पाण्यामध्ये खाली येतं. त्या वॉटरची ॲसिडिटी जास्त असते पावसाच्या पाण्याची, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ॲसिड रेन. आणि याचा इफेक्ट काय होतो? ह्युमन बीइंगवरती याचा इफेक्ट होतोय. किंवा ताजमहलचं एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल, वरचा जो संगमरवरचा पांढरा शुभ्र थर आहे, तो पिवळा पडत चाललेला आहे. त्याच्यासाठी ते प्रोटेक्शनचे कोटिंग वगैरे करतात त्याच्यावरती. तर ह्या सगळ्या समस्येची तुम्ही जाणून असाल. किंवा इंडस्ट्रियल लेव्हलला बोलायचं झालं तर भोपाळ गॅस ट्रॅजेडी तुम्ही ऐकून असाल. भोपाळ गॅस ट्रॅजेडी, की एका रात्रीमध्ये 3,000 लोक तिथं गॅस गळतीमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये कोणते गॅस बाहेर पडले, कशामुळे पडले, कोणत्या केमिकल रिएक्शन झाल्या किंवा अगदी पाईपमध्ये गंजलेल्या लोखंडाने म्हणजे गंजलेल्या लोखंडी पाईपचं कॅटलिस्टचं काम कसं केलं किंवा फक्त पाणी त्या टँकमध्ये गेलं एम-आय-सीच्या मिथिल आयसोसायनाइड नावाचा गॅस होता तो. एम-आय-सी मिथिल आयसोसायनाइड. तर तो जो गॅस आहे तो पाणी गेल्यामुळे उकळू लागला. फक्त पाणी त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर उकळू लागला आणि त्याच्यामधून काय झालंय त्याचा ब्लास्ट होऊन गॅस पूर्ण तयार झाली. पूर्ण भोपाळ सिटीवरती एसीचे ढग तयार झाले आणि त्याच्यातून काय झाले? एका रात्रीमध्ये 3,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल प्रिकॉशन्स, नॉर्म्स हे खूप स्ट्रिक्ट झालेले आहेत इंडियामध्ये. तर अशा काही ट्रॅजेडीज होतात. तुम्ही अधून-मधून पेपरला बातम्या वाचत असता. या इंडस्ट्रियल एरियामध्ये इथे-इथे केमिकल फॅक्टरी स्फोट झाला. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात? तर आपल्याला त्याचं नॉलेज असतं. आपण प्रिकॉशन घेत नाही वेळेवरती आणि प्रिकॉशन न घेतल्यामुळं किंवा काहीतरी अनवॉन्टेड केमिकल रिएक्शन झाल्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होत असतात. न्यूक्लिअर सायन्स असेल, आज आपण न्यूक्लिअर पीसफुल पर्पजसाठी आपण एनर्जी बनवतो. लाईट एनर्जी न्यूक्लिअर रिएक्शन मधून आपण बनवतो किंवा न्यूक्लिअरचा ॲटॉमिक पण बनवू शकतो आपण. ते डिस्ट्रक्टिव्ह पर्पज झालं.
पण पीसफुल पर्पजसाठी आपण ॲटॉमिक एनर्जी काय करत असतो, यूज करत असतो. जैतापूरचा अणुप्रकल्प असेल, तारापूरचा अणुप्रकल्प असेल. तुम्ही ऐकून असाल ही नावं. तर जैतापूरच्या अणुप्रकल्पाचा वाद चालू होता तिथं. तर याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे किंवा आपण त्याच्यापासून काय करू शकतो, ॲटॉमिक बॉम्ब तयार करू शकतो. सूर्यावरती सन आपल्या एनर्जीचा सगळ्यात मेन सोर्स आहे सन. सनवरती जी रिएक्शन होते 2 हेलियमच्या हायड्रोजनच्या केंद्रकाचं रूपांतर हेलियममध्ये होतं. तर हे जे आहे, तर इथं परत केमिस्ट्री आहे आणि त्याच्या पण रिएक्शन आपल्याला शिकायच्या आहेत. न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन काय असते? न्यूक्लिअर फिजन रिएक्शन काय असते? कोणत्या-कोणत्या स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये रिएक्शन येतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत 11th आणि 12th मध्ये शिकायच्या. जे आपण 8वी, 9वी, 10वीत शिकलेलो आहे, कंबाईनमध्ये असायचं आपल्याला सायन्स म्हणून त्याच्यामध्ये फिजिक्स असायचं, केमिस्ट्री असायचं, बायोलॉजी असायचं. आता आपण काय करणार आहोत, केमिस्ट्री सेपरेट सब्जेक्ट आहे आपल्याला, तर आपल्याला याचं डिटेलमध्ये नॉलेज येणार आहे. तर याच्या अगोदर हे शिकत असताना आपल्याला त्याच्या बेसिक कन्सेप्ट काय आहे, हे क्लिअर असणं गरजेचं आहे किंवा ज्या अननोन आहेत, ज्या नोन आहेत त्या रिवाईज होतील, ज्या अननोन आहेत त्या तुम्हाला माहीत होतील, समजून घेणार आहोत आपण आणि सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपण वन बाय वन चॅप्टर काय करणार आहोत त्याचे शिकणार आहोत. तर ह्या पहिल्याच चॅप्टरमध्ये आपल्याला बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट दिलेल्या आहेत. नीड ऑफ केमिस्ट्री तुम्हाला समजलं असेल. प्रत्येक गोष्ट आपली कोणतीही गोष्ट जी मॅटर आहे ती कोणत्या ना कोणत्या केमिकल कंपोझिशन पासून बनलेली असते, ते आपण स्टडी करू शकतो. कधी? जर आपल्याला केमिस्ट्रीचं नॉलेज असेल, त्याचे लॉज माहीत असतील, कॉम्बिनेशन कसं होतं, हायड्रोजन आणि वॉटर कसे एकत्र येतात तेव्हा पाणी बनतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. याच्यामागे कोणते रूल्स आहेत, हे माहीत असणं गरजेचं असतं. तर हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत. ओके. केमिस्ट्रीची डेफिनेशन समजली तुम्हाला? रिवाइज करा. केमिस्ट्रीची डेफिनेशन इट इज द ब्रांच ऑफ सायन्स, प्युअर सायन्सची ब्रांच आहे. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर. स्टडी ऑफ मॅटर शिकणार आहोत आपण. मॅटर म्हणजे काय त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत आता आपण. स्टडी ऑफ मॅटर, इट्स कंपोजिशन, कशापासून मॅटर बनलेला आहे. देन इट्स फिजिकल अँड केमिकल चेंजेस. फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस म्हणजे त्याच्या रिएक्शन, पण त्या कशा अंडर डिफरंट कंडिशन. सो केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर, इट्स कंपोजिशन अँड इट्स फिजिकल अँड केमिकल चेंजेस. ओके. नीड ऑफ केमिस्ट्री, सिरियस फील्ड मध्ये आपण केमिस्ट्रीची काय नीड आहे, बायोलॉजिकल फील्ड असेल, मेडिसिनल फील्ड असेल, ड्रग केमिस्ट्री असेल, सगळ्या गोष्टी, एन्व्हायरमेंटल असेल, एनर्जी सेक्टरमध्ये ॲटॉमिक एनर्जी आपण यूज करतो आणि डे टू डे लाईफ मध्ये कोणतीही केमिस्ट्री शिवाय आपली गोष्ट होऊ शकत नाही. आपली फुल बॉडी पण कशापासून बनलेली, केमिकल पासून बनलेली. म्हणून आपल्या काय इम्पॉर्टन्स आहे हे पण पाहणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय मॅटर. केमिस्ट्रीच्या डेफिनेशन मध्येच आहे की केमिस्ट्री म्हणजे मॅटरचा स्टडी करायचा आहे. मॅटर, इट मॅटर्स टू मच इन द बेसिक कन्सेप्ट. मॅटरची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. एनिथिंग that having mass and occupies space is known as matter. मॅटर म्हणजे काय, क्लासिफिकेशन लिहून घ्या त्याचं. नोटबुक पेन आहेत का? व्हॉट इज मीन बाय मॅटर. ओके. मॅटरचं क्लासिफिकेशन, एनिथिंग दॅट हॅव्हिंग मास अँड ऑक्युपाइज स्पेस इज नोन ॲज मॅटर. अशी कोणतीही गोष्ट जिथं मॅटर नाही तिथं काहीच नसतं. जिथं मॅटर नाहीये तिथं फक्त व्हॅक्युम असतो. ओके. एनिथिंग दॅट हॅव्हिंग मास अँड ऑक्युपाइज स्पेस इज नोन ॲज मॅटर. एक ॲटम जरी असेल, सिंगल ॲटम जरी असेल तर तो काय आहे, मॅटर आहे. विदाउट मॅटर देअर विल बी नथिंग. ओके. मॅटरचं 2 मेन कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफिकेशन करतो. मॅटर, प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर मध्ये आपण काय करत असतो, याचं क्लासिफिकेशन करतो. नावावरूनच कळतं प्युअर सबस्टन्स म्हणजे हा प्युअर मटेरियल आहे आणि मिक्सचर म्हणजे याचा कोणताही फिक्स असा फॉर्म्युला नाही. ओके. प्युअर सबस्टन्स आपल्याला सांगता येईल, प्युअर सबस्टन्सची डेफिनेशन काय सांगता येईल, सबस्टन्स विच कॅनॉट बी फर्दर डिवाइडेड इंटू सिम्पलर फॉर्म्युला और सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. एखादा सिंपल केमिकल चेंज करून जर आपल्याला एखाद्या सबस्टन्सचं त्याच्यापेक्षा सोप्या फॉर्म्युल्यामध्ये जर रूपांतर करता येत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो असतो, प्युअर सबस्टन्स. आणि मिक्सचर हा असा सबस्टन्स असतो किंवा असं मटेरियल असतं की ज्याचा फॉर्म्युला फिक्स नसतो. मटेरियलचा फॉर्म्युला जर फिक्स नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, मिक्सचर. एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल बघा. बांधकाम करत असताना आपण काय करत असतो, वाळू, सिमेंट आणि पाणी याचं काय करत असतो, मिक्सचर. किंवा त्याच्यामध्ये कॉन्क्रीट असेल तर खडी पण असते. तर हे मिक्सचर याचा फॉर्म्युला असा फिक्स नसतो. आपण ते वजनावरती हे करत नाही. जर वेगवेगळ्या 2 कामगारांनी जर हे मटेरियल मिक्स केलं तर त्यांनी टाकलेली अमाऊंट पण वेगवेगळी असते. पण आपण त्या मिक्सचरला काय म्हणतो, मार्टर म्हणतो किंवा कॉन्क्रीटच म्हणतो. प्रत्येक ठिकाणच्या कॉन्क्रीटमध्ये सिमेंटचं प्रमाण वेगवेगळं असतं, वाळूचं वेगवेगळं असतं,
पाण्याचं प्रमाण वेगळं असतं, खडीचं प्रमाण वेगळं असतं. पण त्याचं नाव काय आहे? काँक्रीट. ओके, म्हणून आपण त्याला काँक्रीटच म्हणतो. किंवा बघा भेळ बनवतो आपण. भेळ बनवत असताना प्रत्येक ठिकाणी त्याला नाव भेळच आहे. पण त्याच्यामध्ये असणारं सगळं मटेरियल कसं असतं? वेगवेगळं असतं. प्रत्येक ठिकाणचे इन्ग्रीडियंट वेगवेगळे असते. त्याची टेस्ट वेगळी असते, त्याचा ऑर्डर वेगळा असतो. म्हणून नाव काय आहे त्याचं? भेळ. मग भेळ ह्या कंपाऊंडचा किंवा ह्या सबस्टन्सचा फॉर्म्युला फिक्स नाहीये. भेळ ह्या सबस्टन्सचा फॉर्म्युला फिक्स नाहीये. म्हणून आपण त्याला काय म्हणणार? मिक्सचर. रोज सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो. चहा पिलात का सगळे? चहा लागतो ना सगळ्यांना? चहा जर तुम्ही घेत असाल रोज सकाळी, तर चहा हे पण काय आहे? मिक्सचर आहे. प्रत्येक ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या चहामध्ये चहा पावडर असेल, साखर असेल, दूध असेल, या सगळ्यांची क्वांटिटी फिक्स नसते, वेगवेगळी असते. कुणी जास्त साखर टाकतं, कुणी कमी साखर टाकतं, कुणी दूध जास्त वापरतं, कुणी कमी वापरतं. येतं लक्षात? तर त्यामुळे फॉर्म्युला फिक्स नाही. पण नाव काय आहे त्याचं? चहा. मग चहाचा तुम्ही असा एक स्पेसिफिक फॉर्म्युला नाही सांगू शकत. आणि इव्हन जी पावडर तुम्ही यूज करता चहाची, तर त्या चहामध्ये ऑलरेडी 650 पेक्षा जास्त काय असतात? केमिकल्स असतात. म्हणजे 650 पेक्षा मोर दॅन 650 केमिकल्स आर देअर प्रेझेंट ऑलरेडी इन टी पावडर. आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही बाकीच्या गोष्टी ॲड करत असतात. 6 प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स असतात चहामध्ये, जे हार्टसाठी आपल्या चांगले असतात. 6 प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स असतात. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत कंपाऊंडच्या. पण त्याचा फॉर्म्युला फिक्स आहे का? नाही. वेगळ्या ब्रँडचा चहा घेतला तर त्याच्यामध्ये सापडणारे केमिकल पण तुम्हाला थोड्या प्रमाणात वेगवेगळी सापडतील. पण आपण त्याला काय म्हणतोय? एका शब्दाने चहा, टी म्हणतो आपण त्याला. पण त्याचा फॉर्म्युला फिक्स नाहीये, म्हणून आपण त्याला काय म्हणणार? मिक्सचर म्हणणार. ओके. प्युअर सबस्टन्सचे परत 2 टाइप केले जातात. प्युअर सबस्टन्समध्ये पहिली कॅटेगरी असेल एलिमेंट्स आणि दुसरी कॅटेगरी असेल कंपाउंड्स. क्लासिफिकेशन लिहून घ्या. एलिमेंट्स आणि कंपाउंड्स. एलिमेंट्स कशाला म्हणणार? एलिमेंट्स आर अल्सो प्युअर सबस्टन्सेस, कंपाउंड्स आर अल्सो प्युअर सबस्टन्सेस. एलिमेंट कशाला म्हणणार पहा आपण? एखादं मटेरियल असेल, फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये समजा कॉपरचा रॉड आहे. कॉपरचा काय आहे? रॉड आहे. ओके. फॉर एक्झाम्पल कॉपरचा रॉड आहे. जर मी याच्यामधला बेसिक स्ट्रक्चरल युनिट पाहिलं, तर याचे छोटे 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 भाग करत जेव्हा आपल्याला काय भेटेल? कॉपरचा ॲटम भेटेल. काय भेटेल? कॉपरचा ॲटम भेटेल. ओके. कॉपर सोडून याच्यामध्ये दुसरा कोणता ॲटम येणार आहे का? नाही. मग असं मटेरियल ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे ॲटम काय आहेत? सेम आहेत. सगळेच्या सगळे ॲटम सेम आहेत. ओके. याला आपण काय म्हणतो? एलिमेंट. मराठीमध्ये याला मूलद्रव्य म्हणतात. ओके. याच्यापेक्षा बेसिक गोष्ट अशी आपल्याला सांगता येत नाही. ओके. असे किती एलिमेंट्स आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये असणारे? 118. 2016 पर्यंत किती होते? 114 होते. 4 डिस्कव्हर झाले. 118 एलिमेंट्स आहेत. नाऊ 118 एलिमेंट्स आर देअर प्रेझेंट इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके. पिरियॉडिक टेबलमध्ये असणारे 118 काय आहेत? एलिमेंट आहेत. एलिमेंट इज द सबस्टन्स which cannot be further divided into simpler substance by ordinary chemical change. It is known as element. एलिमेंटचा फॉर्म्युला काय असतो? सॉरी, एलिमेंटचं कंपोजिशन कसं असतं? एलिमेंट ह्या मटेरियल मध्ये असणारे प्रत्येक ॲटम हा सेम असतो. कंपाऊंडचं कसं आहे पहा? कंपाऊंड इट इज अगेन अ प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड हा पण प्युअर सबस्टन्स आहे. पण कंपाऊंड हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट पासून बनलेला असतो. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट पासून. पण तो कसा बनतो? त्याचा कंबाइंड केमिकल फॉर्म्युला हा फिक्स असतो. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एका फिक्स प्रपोर्शन मध्ये, फिक्स रेशो मध्ये जर एकत्र येत असतील, तर आपण त्याला काय म्हणणार? कंपाऊंड म्हणणार. कसं पहा? बोर्डवर लिहिण्यासाठी आपण चॉक वापरतो. ठीक आहे. इथं मार्कर बोर्ड आहे. चॉक मध्ये असतं कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे? CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट पासून काय बनतो? चॉक बनतो. समजा चॉक मध्ये इम्प्युरिटी काही नाही, हा प्युअर कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला आहे. ओके. तर याचं जर कंपोजिशन आपण चेक केलं किंवा कॅल्शियम कार्बोनेट बनला कसा? यस. तर कॅल्शियमचा एक ॲटम, कार्बनचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचे 3 ॲटम इथं काय झालेले आहेत? एकत्र आलेले. म्हणजे कसे एकत्र आलेले आहेत बघा? जर मी म्हटलं कॅल्शियम ॲज टू कार्बन ॲज टू ऑक्सिजन, रेशो चेक करायचा आहे. याला म्हणतात कंपोजिशन. याला काय म्हणतात? कंपोजिशन. एखादा सबस्टन्स, एखादं मटेरियल कशापासून बनलंय? टू द बेस जायचं त्याच्या. कोणत्या ॲटम पासून बनलेला आहे? कोणत्या एलिमेंट पासून बनलेला आहे? इथपर्यंत जर तुम्ही गेलात, तर त्याला आपण काय म्हणणार? कंपोजिशन. याला काय म्हणणार आपण? कंपोजिशन. सो केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स द कंपोजिशन. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर,
अँड इट्स कंपोजिशन, आणि चेंजेस जे आहेत ते आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहणार आहोत, त्याचे रिएक्शन कशा होतात. ओके, तो कॅल्शियमचा एक ऍटम, फॉर्म्युलाकडे बघून सांगा. कॅल्शियमचा एक ऍटम, कार्बनचा एक ऍटम, ऑक्सिजनचे 3 ऍटम. सो 1:1:3, 1:1:3 हे याचं काय झालं कंपोजिशन, किंवा हा काय झाला याचा फिक्स रेशो. वेन 2 or more elements, वेन इथं 3 आहेत, बरोबर का. कॅल्शियम हे एक इलिमेंट आहे, कार्बन हे एक इलिमेंट आहे, ऑक्सिजन हा पण काय आहे, इलिमेंट आहे. ओके, वेन 2 or more elements combines together in a definite proportion, in a definite, फिक्स आहे. कॅल्शियम कार्बोनेट जर तुम्ही इंडियामध्ये घेतला तरी CaCO3 आहे. कॅल्शियम कार्बोनेट जर तुम्ही अमेरिकेत जाऊन घेतला तरी CaCO3 आहे. त्याचा फॉर्म्युला चेंज होणार आहे का, नाही. कॅल्शियम कार्बोनेट बनवायचा आहे 1:1:3 या प्रपोर्शन मध्ये कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र आले पाहिजे. कुठेही जावा, नॅचरली ऑकरिंग असेल, लॅब मध्ये बनवले असेल, जर तुम्ही त्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणताय, त्याचा फॉर्म्युला फिक्स आहे. CaCO3 चं CaCO4 होत नाही. CaCO4 झालं का त्याचं नाव परत बदलतं. ओके, म्हणजे ज्याचा फॉर्म्युला फिक्स आहे. व्हेन 2 or more elements combine together in a fixed ratio or in a definite proportion, then that substance is known as compound. कंपाऊंड कसा तयार होतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एका फिक्स रेशो मध्ये एकत्र आले का कंपाऊंड तयार होतो. वॉटर काय आहे, कंपाऊंड आहे. 2:1 हे याचं काय असणार आहे, कंपोजिशन असणार आहे. हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1 ऍटम असणार आहे त्याच्यात. ओके, 2:1 इज द रेशो फॉर ऑर कंपोजिशन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे हा पण काय झाला, कंपाऊंड झाला. कितीतरी एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. FeCl3 असेल, FeCl2 असेल, ओके, NaCl असेल, सॉल्ट, ओके, किंवा शुगरचा फॉर्म्युला सांगू शकता तुम्ही. काय सांगता येईल, C6H2. C6H12O6. ग्लुकोज, याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. फ्रुक्टोज, याचे पण स्ट्रक्चर शिकायचे आहेत आपल्याला. ओके, तर हे सगळे काय आहेत, कंपाऊंड आहेत. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, हे काय आहेत, प्युअर सबस्टन्स. ऑल आर मॅटर्स, ऑल आर मॅटर्स. ओके, एलिमेंट्सचे, एलिमेंट म्हटलं का पिरियोडिक टेबल मधले 118 काय करणार तुम्ही, लक्षात ठेवणार. एलिमेंट म्हटलं का पिरियोडिक टेबल मधले 118 लक्षात ठेवणार. ओके, एलिमेंट्सचे पिरियोडिक टेबल मधल्या 118 एलिमेंट्सचे परत क्लासिफिकेशन केलं जातं 3 कॅटेगरीमध्ये. कोणत्या 3 कॅटेगरीज आहेत बघा त्या, ऐकलं असेल तुम्ही. मेटल्स, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड. ओके, गुड. मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. ओके, मेटल रोजच्या जीवनामध्ये आपण मेटल वापरतो बघा, इन डे टू डे लाईफ. आयर्न यूज करतो, अल्युमिनियम यूज करतो, अजून काय यूज करतो, काही मेटल आपण अंगावरती पण घालतो, खास करून मुली. कोणते एलिमेंट वापरतो, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, बरोबर का. मग गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे आपण कशासाठी यूज करतो, जे काही आपले दागिने वगैरे आहेत त्याच्यासाठी, ऑर्नामेंटसाठी आपण काय करत असतो, यूज करत असतो. मेटल्स कशाला म्हणणार, मेटॅलॉइड्स कशाला म्हणणार, आणि नॉन मेटल्स कशाला म्हणणार. तर लिहिताना मी असं लिहिलंय, पिरियोडिक टेबल मध्ये मेटल्स हे लेफ्ट साइडला असतात, नॉन मेटल्स हे राईट साइडला असतात. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये बाउंड्री बनण्याचं काम कोण करतात, मेटॅलॉइड्स करतात. ओके, तर या सेक्शन मध्ये तुम्हाला मेटॅलॉइड्स वरती क्वेश्चन येणं पॉसिबल आहे. आणि मेटलच्या प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत. मेटलच्या प्रॉपर्टीज आणि मेटॅलॉइड्स कोणते आहेत त्याचे एक्झाम्पल. ओके, या गोष्टीवरती तुम्हाला काय येतील, क्वेश्चन येतील. ओके, सो दिस इज द फर्स्ट एरिया इन दिस क्लासिफिकेशन. ओके, मग मेटल कसा ओळखणार बघा, असा सबस्टन्स ज्याला मेटॅलिक प्रॉपर्टीज आहेत, असे एलिमेंट ज्या मेटॅलिक प्रॉपर्टी शो करतात त्याला आपण मेटल म्हणतो. मेटॅलिक प्रॉपर्टी कोणत्या असतात, मेटलच्या प्रॉपर्टी आपल्याला माहित आहेत. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत मेटलच्या, मेटल्स हॅव मेटॅलिक लस्टर. मेटलला काय असते, मेटॅलिक लस्टर असते. लस्टर म्हणजे काय, शाईन. धातूला काय असतो, शायनिंग असते. ओके, शायनी अपीअरन्स म्हणतो आपण. शायनी अपीअरन्स म्हणजे धातू चमकतो. धातू कधी चमकेल, गोल्ड, प्लॅटिनम, सिल्वर तर चमकतं. मर्क्युरी हा असा एकमेव काय आहे, मेटल आहे जो रूम टेम्परेचरला कसा असतो, फॉर्म मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये. ओके, मर्क्युरी हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो, असा एकमेव म्हणजे एक्सेप्शनल मेटल आहे. तो पण चमकतो, त्याला पण शायनी अपीअरन्स आहे, बरोबर का. शायनी अपीअरन्स आहे त्याला म्हणून आपण काय करतो, चमकतो म्हणून थर्मामीटर मध्ये यूज करतो. ओके, जर तुम्हाला आयर्न, धातूला चकाक्या हे जर बघायचं असेल, आयर्न चमकतं हे जर बघायचं असेल तर प्युअर आयर्न घ्यायला लागेल. आयर्न कसं घ्यायला लागेल, प्युअर, किंवा आयर्नचा सरफेस एखाद्या शार्प एजने कट केला तर तो सरफेस चमकेल.
किंवा आयर्नच्या वरची इम्प्युरिटी काढा, रस्टिंग झालेलं काढा, पॉलिश करा व्यवस्थित. तो प्लेन सरफेस असेल तर तो पण काय देणार आहे तुम्हाला, शायनी अपीअरन्स देणार आहे. म्हणजे त्याला पण काय असणार आहे, शायनी अपीअरन्स, लस्टर असणार आहे. मेटॅलिक लस्टर इज द प्रॉपर्टी. कार्बन हा नॉन मेटल आहे. कार्बन चमकतो का, नाही चमकतो, तो नॉन मेटल आहे. सिंपल. ओके, म्हणजे मेटलच्या अपोजिट प्रॉपर्टीज ज्याच्या असणार आहेत, नॉन मेटलच्या. देन मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ, कंडक्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे. Heat and electricity. Yes, good. Metals are good conductors of heat and electricity. What is mean by conductivity of heat? बघा कन्सेप्ट क्लिअर आहे का? हीटची कंडक्टिव्हिटी कशाला म्हणतो आपण? बघा आयर्न, मेटलचा रॉड घेतलाय, आयर्नचा रॉड घेतलाय किंवा कॉपरचा रॉड घेतलाय. या एंडला जर तुम्ही बर्नरने काय केलं, गरम केलं आणि इकडे हात लावून बघितला, काय होतंय, हीट ट्रान्सफर. हे एंड गरम झालेलं असतं किंवा याचं टेम्परेचर वाढलेलं असतं, पण तुम्ही हिटिंग कुठे केलं, इकडे केलं. म्हणजे हीट एका टोकापासून दुसऱ्या टोकापासून किंवा जास्त टेम्परेचर पासून कमी दुसऱ्या टोकाकडे काय झाली, फ्लो झाली. याला काय म्हणतो आपण, हीटची कंडक्टिव्हिटी म्हणतो. ओके, हीटची कंडक्टिव्हिटी. सेम आहे इलेक्ट्रिसिटीची कंडक्टिव्हिटी. जर तुम्ही इकडे करंट अप्लाय केला किंवा पोटेन्शियल डिफरन्स इकडे अप्लाय केलं तर इकडे काय होतं, आपल्याला शॉक बसतो. किंवा इथं बटन दाबलं काय वरती काय होतो, फॅन किंवा बल्ब काय होतो आपला, चालू होतो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी इथून तिथपर्यंत पास झाली. मग ते कशामधून पास झाली, काय युज केलं तुम्ही त्याच्यामध्ये, एकतर कॉपरची वायर असेल किंवा अल्युमिनियमची वायर असेल. कॉपर किंवा अल्युमिनियम मोस्ट युज केले जातात दोन, कॉपर किंवा अल्युमिनियमची वायर असते. तुम्ही ऐकलं का कधी कार्बनची वायर असते? नाही. म्हणजे नॉन मेटल या कामासाठी युज केले जात नाही. म्हणजे प्रॉपर्टी काय आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नंतर तुम्ही ऐकलं असेल मेटल्स आर डक्टाइल इन नेचर. मेटल्स आर डक्टाइल इन नेचर अँड दे आर मॅलिएबल. ओके, मराठीमध्ये कोण शिकलं का बघा, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, डक्टाईलला तन्यता म्हणतात आणि मॅलिबिलिटीला वर्धनीयता म्हणतात. ओके, व्हॉट इज मीन बाय डक्टाईल, इफ एनी सबस्टन्स और एनी मेटल यू आर गोइंग टू ड्रॉन इनटू अ स्मॉल होल अँड इट बिकम्स or it takes the shape of thin wire, then you can say this is the property of metal ductility. मेटल डक्टाईल असतात म्हणजे काय, जर तुम्ही त्याला गरम केला, मेटलचा समजा ठोकळा असेल एखादा, त्याला गरम केला, छोट्या छिद्रामधून जर तुम्ही त्याला ओढून त्याच्यापासून वायर बनवू शकत असाल किंवा तार म्हणतो आपण, तार बनवू शकत असाल, तरच त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, डक्टिलिटी. असं नाही की तुम्ही एखाद्या गोल्याचा साचा बनवलाय, गरम करून वितळवून ओतलेला आहे आणि साच्यामध्ये तयार झाली असेल तार, त्याला डक्टिलिटी म्हणत नाहीत. लक्षात ठेवा, जर तुम्ही त्याला गरम करताय, गरम केलं का मेटल सॉफ्ट होतो, छोट्या छिद्रामधून ओढताय. शेवया करायची मशीन पाहिली असेल तुम्ही, काय करतो आपण, कणिक मळतो आणि याच्यातून प्रेस केलं, छोट्या छोट्या छिद्रातून प्रेस केलं तर त्याची काय बनते, तार बनते. त्या प्रोसेसनं जर होत असेल, म्हणजे गरम करून छोट्या छिद्रातनं ओढल्यानंतर जर तार बनत असेल तरच ती डक्टिलिटी आहे. ओके, तर डक्टिलिटी आहे. सेम जर गरम करून एखाद्या मटेरियलला जर तुम्ही हॅमर करत असाल, हॅमरिंग करून म्हणजे हातोड्याने ठोकून जर त्याच्यापासून थिन शीट बनवू शकत असाल किंवा पत्रा बनवू शकत असाल, तरच त्याला आपण काय म्हणतो, मॅलिबिलिटी. ह्या प्रॉपर्टी. कार्बनचा पत्रा बनवता येईल का तुम्हाला? नाही येणार. कार्बनला ठोकलं, कार्बन लगेच ब्रेक होऊन जातं, पावडर फॉर्म मध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याला गरम करून ठोकून त्याच्यापासून पत्रा बनवू शकत नाही. पण कार्बन पॉलिमरचं तुम्ही शीट बनवू शकता. पॉलिमर त्या चॅप्टर मध्ये आपण पाहूयात. ओके, नॉन मेटलचे शीट बनत नाहीत, मेटलचे शीट बनतात. म्हणून मेटल्स आर मॅलिएबल. याचे एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, कॉपर, आयर्न, अल्युमिनियम, भरपूर सारे एक्झाम्पल देऊ शकतो आपण. ठीक आहे, मग नॉन मेटलला अपोजिट प्रॉपर्टी सांगायचं कसं, मेटॅलिक लस्टर आहे का नॉन मेटलला? नाहीये. दे हॅव नो एनी शायनी अपीअरन्स. ओके, देन कंडक्टिव्हिटी, दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ heat and electricity. Non-metals are poor conductors of heat and electricity. Ductility दाखवली जात नाही याच्याकडून आणि मॅलिबिलिटी पण नॉन मेटल कडून दाखवली जात नाही. नो एनी डक्टिलिटी, मॅलिबिलिटी नॉन मेटल कडून. आता मेटॅलॉइड हा काय प्रकार आहे बघा, पिरियोडिक टेबल मध्ये राईट साइडला असणारे नॉन मेटल, लेफ्ट साइडला असणारे मेटल्स, याला डिस्टिंग्विश करण्याचं किंवा याच्यामध्ये प्रॉपर्टीच्या मध्ये याला डिस्टिंग्विश करण्याचं काम कोण करतं, मेटॅलॉइड. तर मेटॅलॉइडच्या प्रॉपर्टीज ह्या इन बिटवीन मेटल अँड नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज दाखवेल. म्हणजे काही प्रॉपर्टीज मेटलच्याही असतील, काही प्रॉपर्टीज ह्या नॉन मेटलच्याही असतील. म्हणजे याच्या प्रॉपर्टी एकाच वाक्यात सांगता येतील तुम्हाला, इन बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. त्याच्या याला सेमी मेटल्स असंही म्हटलं जातं. याला काय म्हणतात, सेमी मेटल्स. मेटॅलॉइड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज
सेमी मेटल्स. ओके, सेमी मेटल म्हटलं जातं. मग याच्यामध्ये एक्झाम्पल देऊ शकतो आपण बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, टेल्युरियम. ओके, असे एक्झाम्पल आहेत 6 मेटॅलॉइडचे. तर याच्यावरती तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतो, एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत मेटलच्या, या पण तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे. हे एकदम बेसिक आहे. ओके, मग हा पूर्ण प्युअर सबस्टन्स काय झालं क्लासिफिकेशन. बघा, मॅटर प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर मध्ये करतो. प्युअर सबस्टन्स क्लासिफिकेशन परत 2 कॅटेगरीमध्ये, एलिमेंट्स आणि कंपाऊंड. आणि एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन आपण कशामध्ये करतो, मेटल्स, मेटॅलॉइड, नॉन मेटल. आता कंपाऊंडचं क्लासिफिकेशन खूप वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही करू शकता. ओके, काही कंपाऊंड ऑर्गॅनिक असतात, काही इनऑर्गॅनिक असतात. कोणत्या बेसिसवरती करताय, हे सगळं जे आपण मॅटरचं क्लासिफिकेशन करतोय ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन करतोय. ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. आपण जर फिजिकल कंपोजिशन किंवा फिजिकल स्टेटचा विचार केला त्याचा, तर सॉलिड, लिक्विड, गॅस असं काय झालं असतं, मॅटरचं क्लासिफिकेशन झालं असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स लिहिता आले असते. पण आपण फिजिकल नाही, आपण काय करतोय, केमिकल कंपोजिशन वरती हे सगळं क्लासिफिकेशन करतोय. मग मिक्सरचं क्लासिफिकेशन कसं होतं बघा, जनरली 2च कॅटेगरीमध्ये आपण मिक्सरचं क्लासिफिकेशन करतोय, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस. होमोजिनियस ऐकलाय शब्द कधी, ऐकलाय का? येस. ओके, हे तर शब्द ऐकलेत. होमो, हेट्रो हे तर ऐकलेत. होमो म्हणजे सेम, हेट्रो म्हणजे डिफरंट. ओके, पण काय सेम आणि काय डिफरंट पहा इथं. असं मिक्सचर जे आपल्या नेकेड आईजला, उघड्या डोळ्यांना सिंगल फेज मध्ये दिसतं, ऑर इट अपियर्स ऍज अ वन फेज. इट अपियर्स ऍज अ वन फेज. तर आपण त्याला काय म्हणणार, होमोजिनियस. वन फेज म्हणजे युनिफॉर्म लेअर जर दिसत असेल किंवा युनिफॉर्म स्ट्रक्चर जर दिसत असेल, सगळं एक सारखं दिसत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, होमोजिनियस. फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल, शुगर प्लस वॉटर. पाण्यामध्ये साखर टाकली, त्याला स्टर केलं, विरघळवली, बिकर घेतलाय, बिकर मध्ये पाणी घेतलंय, थोडीशी साखर टाकली, विरघळवली. 2 कंपाऊंडचं मिक्सचर आहे. किती साखर टाकली, किती पाणी घेतलं फिक्स नाहीये, कुणी कितीही टाकेल. ओके, म्हणून तर आपण त्याला काय म्हणत असतो, मिक्सचर. त्याचा कोणताही फिक्स असा केमिकल काय नाही, फॉर्म्युला नाहीये. ओके, मिक्स केलं. ओके, बिकर घेतला काचेचा, पाहिलं, तुम्हाला कसं दिसतंय, डोळ्याला युनिफॉर्म लेअर दिसतोय, सगळं स्ट्रक्चर एकसारखं दिसतंय. का असं तुम्ही बघून सांगू शकताय, मला इथं साखरेचा मॉलिक्यूल दिसतोय, नाही दिसणार तुम्हाला. किंवा वॉटरचा मॉलिक्यूल वेगळा दिसतोय, नाही दिसणार. युनिफॉर्म लेअर दिसतोय, म्हणून हे काय आहे, एका फेज मध्ये आहे. हे कसं आहे, एका फेज मध्ये आहे. ओके, सिंगल फेज जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो असतो, होमोजिनियस मिक्सचर. अशी तुम्हाला एक्झाम्पल देता येतील. सॉल्ट प्लस वॉटर करू शकता तुम्ही, इथेनॉल प्लस वॉटर करू शकता. इथेनॉल आणि वॉटर मिक्स केलं, युनिफॉर्म लेअर दिसतो पाण्यासारखा. ठीक आहे, मग हेट्रोजिनियस मध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल, काय सांगता येईल, हेट्रोजिनियस इट इज द मिक्सचर विच अपियर्स इन मोर दॅन वन फेज. एकापेक्षा जास्त फेज दिसले तर आपण त्याला काय म्हणणार, हेट्रोजिनियस. मग याचं एक्झाम्पल सांगता येईल का, सॅन्ड अँड वॉटर. घेऊन सॅन्ड अँड वॉटर. आणखी ऑइल प्लस वॉटर सांगू शकतो का? ठीक आहे, दोन्ही हो, लिक्विड आहेत सर. म्हणून सांगू आपण, ऑइल प्लस वॉटर. सँड प्लस वॉटर, ऑइल, सँड विरघळत नाही पाण्यामध्ये, मग आपण त्याला काय म्हणणार, सँड प्लस वॉटर हेट्रोजिनियस आहे. ऑइल प्लस वॉटर काय होतं, ऑइल आणि वॉटर मिक्स केलं, शेक केलं, थोडा वेळ ठेवलं, काय होतंय, वरती ऑइलचा लेअर थर वरती येतो. दिसतो आणि खाली कोणाचा असतो, वॉटर. वॉटरचा खाली असतो. ओके, मग ऑइल वरतीच का राहतं, लेस डेन्सिटी. लेस डेन्सिटी आहे. म्हणजे काय होतंय, लेस डेन्सिटी आहे म्हणजे पाण्यापेक्षा हलका आहे म्हणून ते वरती राहतंय. पण डोळ्यांनी बघून सांगू शकतो, डेन्स लेअर दिसतो आपल्याला, थोडासा कलर दिसतो त्याला, ऑइलचा जर कलर असेल तर वेगळा कलर, वेगळा लेअर हा कुणाचा आहे, ऑइलचा, आणि खालचा युनिफॉर्म लेअर कुणाचा आहे, पाण्याचा. मग 2 फेज दिसतायत आपल्याला, 2 फेज दिसतायत म्हणून आपण काय म्हणू शकतो त्याला, हेट्रोजिनियस मिक्सचर. गहू आणि तांदूळ मिक्स केले उघड्या डोळ्यात, दोन्ही सॉलिड प्लस सॉलिड मिक्सचर आहे. हे अजून भरपूर टाईप आहेत जे आपण नंतरच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. सॉलिड प्लस सॉलिड, सॉलिड प्लस लिक्विड, लिक्विड प्लस लिक्विड, गॅस प्लस गॅस, हे सगळे काय आहेत, मिक्सचर आहेत. ओके, हवा हे भरपूर साऱ्या गॅसचं काय आहे, मिक्सचर आहे. पण दिसतं कसं आपल्याला, युनिफॉर्म, म्हणजे आपल्या डोळ्याला दिसतच नाहीये हवा. ओके, 2 गॅस जर मिक्स केले तर नेहमीच त्याचं मिक्सचर कसं असतं, होमोजिनियस असतं. 2 गॅस जर मिक्स केले आणि गॅसला कलरच जर नसेल तर त्याचं मिक्सचर कसं असतं, होमोजिनियस. आणि मॅक्झिमम गॅसेसला काही नाहीये, कलर नाही. मग हेट्रोजिनियस कशाला म्हणणार आपण, ऑइल प्लस वॉटर असेल, सँड प्लस वॉटर असेल, आपण काय म्हणणार, हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणतात. समजलं, मिक्सचर होमोजिनियस, हेट्रोजिनियस हे अपीअरन्स वरून केलंय, फेज वरून, सिंगल फेज, मोर दॅन वन फेज. प्युअर सबस्टन्स, प्युअर सबस्टन्स मध्ये एलिमेंट आणि कंपाऊंड लक्षात ठेवायचं.
पिरियडिक टेबल मध्ये असणारे 118 एलिमेंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एका फिक्स रेशो मध्ये जर एकत्र येत असतील तर आपण त्याला काय म्हणणार? कंपाऊंड. एलिमेंटचे परत आपण फर्दर क्लासिफिकेशन केलेलं आहे 3 कॅटेगरीमध्ये: मेटल्स, मेटॅलॉइड्स, नॉन मेटल्स. मेटलला मेटॅलिक प्रॉपर्टी असतात, नॉन मेटलला अपोजिट प्रॉपर्टी असतात, मेटॅलॉइड्सला इन बिटवीन प्रॉपर्टी असतात. काही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे फक्त मेटॅलॉइडचे: बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, टेल्युरियम. हे एक्झाम्पल तुम्ही काय करणार? थोडेसे लक्षात ठेवा. ओके, तर हे झालं क्लासिफिकेशन मॅटरचं. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. घेतले का लिहून? क्लासिफिकेशन लिहिलं होतं? लिहित चला. Then next point, states of matter. फिजिकल क्लासिफिकेशन होऊ शकतं याच्या आधारे. रिवाइज होतंय सगळं. स्टेट्स ऑफ मॅटर खूप आधी झालेलं आहे तुम्हाला, 5वी 6वी मध्येच झालेलं असेल. कोणत्या 3 स्टेट्स असतात? Solid, Solid, liquid, liquid, gaseous. सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅस. ठीक आहे, आपण याच्यावरती जास्त टाइम स्पेंड नाही करत. सगळं माहिती आहे तुम्हाला. काय माहिती आहे याच्याविषयी? सॉलिड मध्ये पार्टिकल अरेंजमेंट एकदम काय असते? क्लोज असते. लिक्विड मध्ये थोडेसे दूर असतात, गॅस मध्ये त्याच्यापेक्षा दूर असतात, रॅन्डम. ठीक आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन दुसरा पॉईंट. हे झालं किती टाइटली क्लोज. हे जास्त टाइटली पॅक असते. याची अरेंजमेंट कशी असते? क्लोजली पॅक किंवा टाइटली पॅक किंवा त्याच्यामधलं अंतर कमी असतं. compact. पार्टिकल का म्हणतोय आपण इथं? का तर जर हा इलिमेंट असेल, बघा पार्टिकल हा शब्द वापरलाय मी. पार्टिकल म्हणजे काय? हा जर इलिमेंट असेल प्युअर, तर ह्याच्यामधला छोटा पार्टिकल कोण असतो? आयर्न रॉड आहे. छोटा पार्टिकल कोण आहे? आयर्नचा ऍटम. म्हणजे इथं पार्टिकल म्हणजे ऍटम. जर हा कंपाऊंड असेल, वॉटर मॉलिक्यूल असेल किंवा कॅल्शियम कार्बोनेट असेल, तर याचा सगळ्यात छोटा पार्टिकल कोण आहे? मॉलिक्यूल आहे. CaCO3. ऍटम आहे का CaCO3? मॉलिक्यूल आहे. मग इलिमेंटचा सगळ्यात छोटा पार्टिकल हा ऍटम असतो आणि कंपाऊंडचा सगळ्यात छोटा पार्टिकल हा मॉलिक्यूल असतो. आणि आयोनिक कंपाऊंड असेल तर त्याचा छोटा पार्टिकल हा आयन असतो. मग ऍटम, आयन और मॉलिक्यूल हे लक्षात ठेवायचं. मग ऍटम, आयन, मॉलिक्यूल हे 3 म्हणजे काय? पार्टिकल. ऍटम, आयन किंवा ऍटम और आयन और मॉलिक्यूल म्हणजे काय? पार्टिकल. एकच शब्द आपण काय करणार आहे त्याला? यूज करणार आहे पार्टिकल नावाचा. ऍटम्स, पार्टिकल इन्क्लुड्स ऍटम्स और आयन्स और मॉलिक्यूल. ओके, पार्टिकलची अरेंजमेंट कशी होती? टाइटली किंवा कॉम्पॅक्ट होती. याच्यामध्ये थोडंसं काय होतं? अंतर जास्त होतं. याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त अंतर आहे. आता याच्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. 2 पार्टिकल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त कोणामध्ये असतं? सॉलिड मध्ये. त्याच्यापेक्षा Solids. कमी लिक्विड मध्ये आणि सगळ्यात कमी गॅसमध्ये. गॅसमध्ये हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन शेजारच्या 2 मॉलिक्यूल मध्ये इतकं कमी असतं की ते निग्लिजिबल असतं. ते नाही असं कन्सिडर केलं जातं. देअर विल बी नो एनी फिजिकल अट्रॅक्शन बिटवीन 2 पार्टिकल्स असं काय केलं जातं? कन्सिडर करतो आपण त्याला बऱ्याच वेळी. प्रॉब्लेम वगैरे सोडवताना तुमच्या लक्षात येईल. ओके, एवढं कमी असतं. त्याच्यानंतर बघा शेप आणि व्हॉल्यूम हा एक पॉईंट लक्षात. सॉलिडला फिक्स काय आहे? शेप आहे, Shape. व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान आहे. ओके, शेप आणि व्हॉल्यूम. डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम. लिक्विडला व्हॉल्यूम तर डेफिनाइट आहे. 1 लिटर वॉटर तुम्ही कशातही ठेवा ते 2 लिटर नाही होणार, 1च लिटर राहणार. व्हॉल्यूम काय झाला? डेफिनाइट. पण शेप डेफिनाइट आहे का? नाही. चौकोनी हो. भांड्यात ठेवा त्याचा आकार चौकोनी होईल, त्रिकोणी भांड्यात ठेवा त्याचा आकार त्रिकोणी होईल, गोल भांड्यात ठेवलं तर त्याचा आकार गोल होईल. म्हणून शेप डेफिनाइट नाहीये, पण व्हॉल्यूम कसा आहे? डेफिनाइट आहे. आणि गॅसला काहीच डेफिनाइट नाही. शेप पण नाही, व्हॉल्यूम पण नाही. ओके, मग व्हॉल्यूम का नाही? ओके, ठीक आहे. शेप तर नाहीच आहे. ग्लास तुम्ही जर इथं अगरबत्ती पेटवली तर त्याचा गॅस काय होणार आहे? पूर्ण क्लासरूम मध्ये काय होणार आहे? स्प्रेड होणार आहे. म्हणजे त्याला शेप तर नाहीये. व्हॉल्यूम कसं सांगता येईल बघा? ठराविक अमाऊंटचा गॅस आहे जो तुम्हाला दिला, तुम्ही तो 4 लिटरच्या सिलेंडर मध्ये टाकला, त्याचा व्हॉल्यूम 4 लिटर झाला. तो जर तुम्ही 10 लिटरच्या सिलेंडर मध्ये टाकला, त्याचा व्हॉल्यूम तो एक्सपांड होईल, 10 लिटर होईल. त्याला कॉम्प्रेस केला आणि 1 लिटरच्या सिलेंडर मध्ये टाकला तरी त्याचा व्हॉल्यूम काय झाला? 1 लिटर झाला. मग याच्यातला ऍक्च्युअल व्हॉल्यूम कोणता? नेक्स्ट लेक्चरला मला सांगायचं होतं. ऍक्च्युअल व्हॉल्यूम कोणता आहे याच्यातला गॅसचा? वेगवेगळ्या सिलेंडर मध्ये तुम्ही गॅस भरा, वेगवेगळा काय होणार आहे? त्याचा व्हॉल्यूम असणार आहे. तो बसणारच आहे. तुम्ही अर्ध्या लिटरच्या जरी सिलेंडर मध्ये तो टाकला तरी कॉम्प्रेस होऊन तो काय होणार आहे? फिट होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम हाफ लिटर झाला. मग ऍक्च्युअल व्हॉल्यूम कोणता आपण कन्सिडर करायचा? विचार करा याच्यावरती. सॉलिड, लिक्विड, गॅस. ओके, आणि याचे एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. आईस असेल तर सॉलिड, पाणी असेल तर लिक्विड, आणि वॉटरची जर वाफ तयार झाली पाण्याची, वॉटर वेपर तयार झाले तर गॅस असेल. पण ह्या तिन्हीमध्ये फॉर्म्युला चेंज होईल का? H2O चा फॉर्म्युला नाही चेंज होणार. फॉर्म्युला चेंज होणार नाही म्हणजे हे केमिकल कंपोजिशन आहे. आणि ह्या स्टेट्स कशा आहेत?
फिजिकल स्टेट्स आहेत जिथं कंपोजिशन चेंज होत नाही किंवा जिथं फॉर्म्युला चेंज होत नाही, केमिकल चेंज होत नाही. ओके, तिथं फक्त कोणता चेंज होतो? फिजिकल चेंज होतो. ओके, सो दिस इज अबाउट द states of matter, solid, liquid and gas. Okay, then next point. Okay, properties of matter and their measurements. पहिला पॉइंट पाहूयात आपण, properties of matter. मॅटरचं एवढं मोठं क्लासिफिकेशन पाहिलं आपण. मॅटरचं काय केलं आपण? एवढं मोठं क्लासिफिकेशन पाहिलं. तर ह्या मॅटरला, प्रत्येक मॅटरला काही ना काही प्रॉपर्टी असते बघा. साखर कशी असते? गोड असते. मीठ कसं असतं? खारट असतं. म्हणजे त्या मॅटरला, त्या मटेरियलला काय आहे? त्याची इंडिव्हिज्युअल अशी काही ना काहीतरी प्रॉपर्टी आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला जर शिकायच्या असतील तर याच्यामध्ये दोन कॅटेगरीमध्ये आपण याच्या प्रॉपर्टीज क्लासिफाय करू शकतो मेनली, फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीज and chemical properties. Physical properties कशाला म्हणणार? Properties which are observed or measured with no any chemical change. अशा प्रॉपर्टी ज्या ऑब्झर्व करत असताना किंवा मेजर करत असताना कोणताही केमिकल चेंज होत नसेल, म्हणजे फॉर्म्युला फिक्स राहत असेल, तर आपण त्याला काय म्हणणार? फिजिकल प्रॉपर्टी. मग कोणते एक्झाम्पल देता येतील असे? फॉर एक्झाम्पल फिजिकल प्रॉपर्टीचे एक्झाम्पल सांगता येतील का? फिजिकल स्टेट असते सॉलिड, लिक्विड, गॅस. कसं कन्व्हर्जन होतं? बॉइलिंग पॉइंटला लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होतं? गॅसमध्ये. म्हणजे बॉइलिंग पॉइंट ही कशी प्रॉपर्टी आहे? फिजिकल प्रॉपर्टी आहे. फॉर्म्युला चेंज होतोय का? वॉटर बॉईल केलं, पाण्याची वाफ तयार झाली. पाण्याची जर वाफ तयार झाली तर त्याचा फॉर्म्युला चेंज झालाय का? फॉर्म्युला चेंज नाही होणार. बरोबर ना? मग जर फॉर्म्युला चेंज होत नसेल तर तो चेंज कसा आहे किंवा ती प्रॉपर्टी कशी आहे? फिजिकल प्रॉपर्टी. मग बॉइलिंग पॉइंट असेल, मेल्टिंग पॉइंट असेल, डेन्सिटी असेल, ओके, किंवा सिंपल प्रॉपर्टीज आपण सांगू शकतो. कलर असेल, ऑर्डर असेल. ऑर्डर म्हणजे वास किंवा फ्लेवर. कलर, ऑर्डर, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, विस्कोसिटी, बऱ्याचशा, सरफेस टेन्शन, अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यामध्ये केमिकल फॉर्म्युला चेंज होत नाही. म्हणून ह्या कसल्या प्रॉपर्टीज आहेत? फिजिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? जिथे केमिकल फॉर्म्युला चेंज होतो, ज्या प्रॉपर्टीज ऑब्झर्व करण्यासाठी केमिकल फॉर्म्युला चेंज होतो. ओके, द प्रॉपर्टीज टू measure property, any property, if there is a change in chemical composition, then that property should be chemical property, not physical property. ओके, केमिकल प्रॉपर्टी म्हणजे केमिकल रिएक्शन. ऑक्सिजन बरोबर कसा रिॲक्ट होतो? एखादा कंपाऊंड कार्बन डायऑक्साइड बरोबर कसा रिॲक्ट होतो? तर ह्या सगळ्या, एखाद्या कॅटलिस्ट बरोबर त्याची एखादा रिएजंट बरोबर रिएक्शन केली कसा रिॲक्ट होतो, हे सगळं कुठे येणार आहे? केमिकल प्रॉपर्टीज मध्ये येणार आहे. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टी. देन मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज और प्रॉपर्टीज आपण कशा रीतीने काउंट करू शकतो? मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. ह्या प्रॉपर्टी आपण मेजर कशा करणार बघा. फॉर एक्झाम्पल एखादी क्वांटिटी असेल. ओके, मला इथून जर फॉर एक्झाम्पल मला पुण्यापासून सोलापूरला जायचं आहे, तर हे डिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो? मीटर, किलोमीटर मध्ये मेजर करतो. ओके, जर मला घराची लांबी रुंदी मोजायची आहे किंवा क्लासरूमची लांबी रुंदी मोजायची आहे, तर हे आपण कशात मेजर करतो? फूट मध्ये किंवा मीटर मध्ये. म्हणजे आपण युनिट छोटं युज केलं. युनिट काय करतो? छोटं युज करतो. घरामध्ये आपण दुकानातून साखर आणायला गेलो, किलोग्रॅम मध्ये आणतो. साखर कशामध्ये आणतो? किलोग्रॅम मध्ये. ज्वेलरी शॉप मध्ये गेलो, सोनं किंवा चांदी आणायचं आहे आपल्याला, गोल्ड किंवा सिल्वर परचेस करायला गेलो, ते कशात आणतो आपण? कॅरेट. डायरेक्ट ग्रॅम मध्ये किंवा तोळ्यामध्ये आपण काय करत असतो? त्याचं मेजरमेंट करत असतो. बरोबर आहे? मग सोनं कधी किलो मध्ये आणतो का आपण? नाही जात आपण. ओके, किलो मध्ये. त्याचं वजनच ग्रॅम मध्ये आपण काउंट करतो. म्हणजे जशी क्वांटिटी बदलते तसं त्याचं युनिट बदलतं. ओके, आणि मोठ्या प्रमाणावर जर आपण एखादं टँकर भरून एखादं केमिकल आणलेलं आहे, इंडस्ट्रीमध्ये लागणार आहे, तर ते किलो मध्ये, ग्रॅम मध्ये नाही, आपण डायरेक्ट ते टन मध्ये मेजर करतो, म्हणजे 1000 किलो. ओके, जशी क्वांटिटी आहे तसं त्याचं युनिट काय होत असतं? चेंज होत असतं. याला काय म्हणतो असतो आपण? मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मग कोणतीही प्रॉपर्टी आपण कशामध्ये मेजर करतो? एक स्टँडर्ड असतं, ते स्टँडर्डला आपण म्हणत असतो युनिट. स्टँडर्डला आपण काय म्हणतो? युनिट. ओके, देन व्हॉट इज मीन बाय युनिट? युनिटची डेफिनेशन खूप महत्वाची आहे.
युनिट म्हणजे काय? ओके, काय डेफिनेशन आहे बघा युनिटची? द आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. द आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर नोन ॲज युनिट्स. बघा डेफिनेशन लिहून घ्या. द आर्बिटरीली डिसाइडेड and universally accepted दिसतंय का सर्वांना? स्टँडर्ड्स दिसतंय सर्वांना? रिप्लाय द्या मला. दिसते का रे? येस सर. हो सर. Okay, छान. आता बघा याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. लिहून झालं का सांगा मला फक्त. द आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स, अनेक वचनात सांगितले आपण, स्टँडर्ड्स आर नोन ॲज युनिट्स. युनिट कशाला म्हणणार बघा? द आर्बिटरीली डिसाइडेड, आर्बिटरीली म्हणजे रॅन्डमली. ओके, समजा अंतर मोजण्यासाठी आपण थोडंसं भूतकाळात जाऊयात, पास्ट मध्ये. अंतर मोजण्यासाठी आपल्याला कोणताही फिक्स असं एखादं युनिट माहित नव्हतं. त्या काळामध्ये आपण गेलेलो आहोत. पहिल्यांदा एखाद्या माणसाने ठरवलं की आपण जे अंतर जातो, या गावाला जातोय त्या गावाला जातोय, कशात तरी मोजलं पाहिजे. आपण जे घर बांधतो याचं अंतर कशात तरी मोजलं पाहिजे आपण, म्हणजे सांगायला काय होतं, सोपं जातं, किंवा मोजायला पण काय होतं, ते सोपं जातं. मग त्या माणसाने काय केलं, एका ठराविक क्वांटिटीला किंवा ठराविक अंतराला किंवा एखादी काठी घेतली असेल त्याने, आणि त्याच्या याला बरोबर काय म्हटलं, एक युनिट म्हटलं. मग ते युनिट फूट असेल, मीटर असेल. ठीक आहे, हे एक युनिट आहे. मग त्याने कोणत्या वेने डिसाइड केलं की हेच 1 मीटर आहे? कोणताही असं फिक्स काही वे नव्हता त्याच्याकडे डिसाइड करण्यासाठी, बरोबर का? कुणी सांगितलं नव्हतं, देवाने त्याच्या डोक्यामध्ये सांगितलं नव्हतं एवढंच 1 मीटर आहे म्हणून, बरोबर ना? म्हणजे आर्बिटरीली डिसाइडेड, रॅन्डमली त्याच्या मर्जीप्रमाणे त्याने डिसाइड केलंय. त्याला कोणतंही कारण नाही. एवढी क्वांटिटी म्हणजेच 1 फूट, एवढी क्वांटिटी किंवा एवढं अंतर म्हणजेच 1 मीटर. रॅन्डमली डिसाइड केलंय त्याच्या मर्जीप्रमाणे. ज्या पहिल्या माणसाने ते मेजर केलं किंवा ते डिसाइड केलं, ते त्याने त्याच्या मर्जीप्रमाणे केलं. म्हणून याला आपण काय म्हणतो, आर्बिटरीली डिसाइडेड. कोणतंही त्याला फिक्स रिझन नाही एवढंच 1 मीटर का, पण आपल्याला मोजायला सोपं जाऊ म्हणून ते सुरुवातीला केलेलं आहे. ओके, आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्ट. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे, सगळीकडे पूर्ण आपल्या जगामध्ये सगळ्या कंट्रीजने ते ऍक्सेप्ट करायला हवं. नाहीतर इंडियामध्ये आला 1 किलो वेगळाच भरतोय, पाकिस्तानमध्ये गेला 1 किलो वेगळाच भरतोय, तिकडे अमेरिकेमध्ये 1 किलो वेगळाच भरतोय, असं व्हायला नको. अमाऊंट वेगळी असायला नको. म्हणजे काय होतं, कशासाठी गरजेचं आहे बघा, आपला पूर्ण ट्रेड होल युनिव्हर्स मध्ये सगळ्या कंट्री बरोबर आपला ट्रेड चालतो, बरोबर की नाही? आपण जर दुबईकडून जर पेट्रोल डिझेल विकत घेतलं, त्यांचा लिटर जर छोटा असेल, आपण इथं मोठा करून विकायला लागलो, तर काय होणार आहे, सगळं जमलिंग होणार आहे आपलं. ओके, या सगळ्या. किंवा तुम्ही हे पण ऐकून असाल, एक स्पेस मिशन होतं की ज्याच्यामध्ये काय केलं गेलं, अंतर जे आहे ते माइल्स मध्ये आणि किलोमीटर मध्ये मोजताना थोडासा फरक पडला. 0.0 पॉईंट नंतर कितव्या तरी डिजिटला, आणि तो फरक खूप मोठा झाला वरती गेल्यानंतर, आणि त्याच्यामुळे ते मिशन काय झालं, फेल गेलं. हे पण ऐकून असाल तुम्ही. म्हणजे हे फक्त युनिट कन्व्हर्जन मध्ये झालं, बाकी सगळं जमत होतं, कॅल्क्युलेशन सही होतं, फक्त युनिट कन्व्हर्जन मध्ये काय झालंय, थोडासा घोळ झालाय, आणि त्याच्यामुळे ते अख्खं स्पेस मिशन काय झालंय हे. मग 1960 अगोदर मेट्रिक सिस्टीम होती, सीजीएस सिस्टीम तुम्ही ऐकून असाल, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. एमकेएस सिस्टीम होती, ओके, मीटर किलोग्रॅम सेकंद. ओके, पण ही जी मॅट्रिक सिस्टीम आहेत ह्या सगळ्या रिवाइज केल्या गेल्या इन 1960. 1960 मध्ये काय केलं गेलं, जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर. जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर, पूर्ण जगातल्या लोकांची, सगळ्या तज्ञांची काय झाली, कॉन्फरन्स भरली तिथं, आणि ह्यांनी डिसाइड केलं, ही सगळी मेट्रिक सिस्टीम यांनी रिवाइज केली, आणि एक नवीन सिस्टीम त्यांनी काय केली, तयार केली, जी सगळ्या जगामध्ये सगळ्या लोकांनी ऍक्सेप्ट केली. त्या सिस्टीमचं नाव आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. कोणती? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. त्यालाच आपण काय म्हणत असतो, दॅट इज एसआय युनिट्स. त्याला आपण एसआय युनिट्स म्हणतो. ओके, सिस्टीम इंटरनॅशनल. ओके, फ्रेंच मध्ये आहे याचं वर्डिंग. मग जसं आपण मीटरचं सांगितलं, आर्बिटरीली डिसाइडेड म्हणजे त्याला काही एनी रिझन नाहीये त्याला, आणि युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट करायला हवं. स्टँडर्ड, जो काही स्टँडर्ड आहे, आता किलोग्रॅम वजनाचा जो स्टँडर्ड आहे तो कुठे ठेवला आहे, काय
लास्ट इयरला त्याची काय झालेली आहे, तुम्ही वाचली का पेपरमध्ये वगैरे न्यूज? लास्ट इयरला किलोग्रॅमची डेफिनेशन रिवाइज केली फिजिक्समध्ये, खास करून फिजिक्समध्ये या गोष्टी मॅटर करतात. किलोग्रामची डेफिनेशन रिवाइज केली, कोणत्या असा एक स्टँडर्ड एक काय आहे तिथं ठोकळा आहे, कोणत्या ठिकाणी ठेवला आहे. ओके, ह्याच्याविषयी थोडंसं सर्च करा. मी काय सांगत नाही तुम्हाला, सर्च करा. काय काय सर्च करायचं, कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते जगातलं स्टँडर्ड 1 किलोग्रॅमचं वजन आहे. स्टँडर्ड 1 किलोग्रॅमचं वजन आहे. ते कोणत्या अलॉय पासून बनलेलं आहे, त्याच अलॉय पासून का बनवलेलं आहे, अशी कोणती केमिस्ट्री आहे की ते त्याच अलॉय पासून बनवलेलं आहे, ते कसं ठेवलं आहे, व्हॅक्यूम मध्ये ठेवलेलं आहे, काय ओपन एअर मध्ये ठेवलेलं आहे. आणि किलोग्रामची डेफिनेशन ही लास्ट इयरला चेंज झालेली आहे. पेपरला न्यूज पण होती, तुम्ही वाचली असेल नसेल माहित नाही, पण तुम्ही गुगलवरती याच्याविषयी सर्च करू शकता, तर तुमचं नॉलेज नक्कीच काय होईल, इम्प्रूव्ह होईल. तर त्याच्यापासून जर आपण डमी युनिट बनवले, मग त्याच्यापासून सगळे लोक त्याच सेम मास काय करतात, 1 किलोग्राम बनवून नेतात. आणि हे दर 3 वर्षांनी 5 वर्षांनी काय केलं जातं, याचं रिवाइज केलं जातं की हा किलोग्राम तेवढाच आहे. ओके, मग युनिट काय सांगता येईल, द आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर नोन ॲज युनिट्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता किलोग्राम असेल, मीटर असेल, लिटर असेल. लिक्विड मोजण्यासाठी लिटर वापरतो, अंतर मोजण्यासाठी किलोमीटर वापरतो. हे सगळे काय आहेत, युनिट आहेत. 1916 मध्ये जनरल कॉन्फरन्स ऑफ युनिट्स अँड मेजर्स यांनी काय केलेलं आहे बघा, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स डेव्हलप केली. किंवा मॅट्रिक सिस्टीम जुनी होती तीच रिवाइज केली आणि इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ही काय झाली सिस्टीम बनलेली आहे. तिथं त्याला काय म्हणतो असतो आपण, SI युनिट्स म्हणतो. मग इथून पुढे आपण जे काही कॅल्क्युलेशन करतो, जेई पर्यंत, नीट पर्यंत, किंवा जे काही आपण सायन्स शिकत जाणार आहोत, आणि जिथं कुठं आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतो, जिथं कुठं आपल्याला अँसरची गरज असते, ते प्रत्येक उत्तर आपण हे SI युनिट मध्येच लिहित असतो. स्टँडर्ड जर तुम्हाला रिक्वायर्ड तसं काही सांगितलं नाही, याच युनिट मध्ये पाहिजे, ग्रॅम पर ml मध्येच पाहिजे असं सांगितलं, तर तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणार. पण जिथं काहीच सांगितलं जात नाही आणि प्रॉब्लेम सोडवता तुम्ही, आणि जे काही तुमच्या एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं उत्तर येतं, ते नेहमी SI युनिट मध्ये घेतलं जातं. बघा, टेम्परेचर जर तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये दिलंय, एखादे रिएक्शन सोडवत असताना टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलंय, तर डिग्री सेल्सिअस हे SI युनिट नाहीये. आपण यूज करतो डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट, पण SI युनिट कोणतं आहे टेम्परेचरचं, केल्विन. कुणाला, केल्विन. मग आपण त्याचं कन्व्हर्जन लगेच कशात करतो, केल्विन मध्ये करतो, आणि ते परत कॅल्क्युलेशनला वापरतो. कॅल्क्युलेशनला आपण काय वापरतो, केल्विन. हे जर तुम्ही वापरून प्रॉब्लेम सोडवलं, उत्तर काय झालं तुमचं, चुकलं. म्हणजे SI युनिटचा इम्पॉर्टन्स काय आहे तुमच्या लक्षात येईल. हे तुम्हाला काय करायचं आहे, केल्विन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. जर एखादी गोष्ट जर तुम्हाला काय केली, फॉर एक्झाम्पल मीटर मध्ये न देता नॅनोमीटर मध्ये दिली आहे. नॅनोमीटर म्हणजे काय, 10⁻⁹ मीटर. 10⁻⁹ मीटर. तुम्ही लगेच त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करता, मीटर मध्ये करता. त्याला 10⁻⁹ ने मल्टिप्लाय करता आणि मीटर मध्ये कन्व्हर्जन करता, तरच तुमचा फॉर्म्युला सगळा सेट होऊन तुम्ही जर ही क्वांटिटी टाकली, तर उत्तर काय येणार आहे, तुम्हाला राईट आन्सर मिळणार आहे. अदरवाईज तुमचं उत्तर काय आहे, एवढ्या फरकाने चुकणार आहे. ठीक आहे, मग आपण अशा सगळ्या गोष्टी काय करत असतो, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या SI युनिट मध्ये लिहित असतो. सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपण काय करतो, SI युनिट मध्ये लिहित असतो. युनिटची डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर 7 बेसिक क्वांटिटीज आहेत बघा. देअर आर 7 बेसिक क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज. SI सिस्टीम किंवा SI ह्या जनरल कॉन्फरन्सने काय केलं आहे, 7 क्वांटिटीज आणि त्याची युनिट डिफाईन केले आहेत. बाकीचे युनिट आपण त्याच्यापासून बनवू शकतो. बाकीचे युनिट त्याच्यापासून बनवू शकतो. बघा कोणते आहेत ते. 4 सेक्शन मध्ये आपण एक टेबल तयार करतोय. पहिल्यांदा असेल बेस फिजिकल क्वांटिटी. त्या क्वांटिटीसाठी असणारा सिम्बॉल, हा सिम्बॉल कशाचा आहे, क्वांटिटीचा. ब्रॅकेटमध्ये Q लिहिलेला आहे. देन SI युनिट, त्याचं युनिट काय आहे, कोणत्या युनिट मध्ये मेजर केली जाते हे आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या युनिटचा पण सिम्बॉल, हा सिम्बॉल कशाचा आहे, ब्रॅकेटमध्ये लिहितोय मी, हा सिम्बॉल असणार आहे युनिटचा. ठीक आहे, असं एक टेबल बनवा. पहिली क्वांटिटी आहे लेंथ. लेंथ मेजर करण्यासाठी आपण कोणतं युनिट यूज करतोय, एल. युनिट माहित असेल, यस, मीटर. मीटर. ओके, Meters. मीटर हे युनिट यूज करतोय. पण लेंथचा सिम्बॉल काय असतो, L. स्मॉल एन. लेंथ L इंटू हाईट. तुम्ही जॉमेट्री मध्ये प्रॉब्लेम सोडले असते, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा वगैरे. ओके, व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल,
तिथं तुम्ही लगेच लेंथला काय लिहिता, एल लिहिता, विड्थला काय लिहिता, बी लिहिता, आणि काय करता, हाईटला एच लिहिता. म्हणजे लेंथला आपण स्मॉल एल वापरतो. या फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन एल ने करतो. पण याचं युनिट काय आहे, कोणत्या युनिटमध्ये सांगतो, इथून तिथं जर मीटर. अंतर असेल, एखादी बाजू असेल, एल ने रिप्रेझेंट करणार, पण ते आपण कशाने सांगणार, मीटर. स्पेलिंग बरोबर आहे का? मीटरची स्पेलिंग काय असते, METER असते का METRE असते? RE. आणि METER काय होतं, RE. आणि ER केलं तर काय होतं, ते पण मीटरच होतं ना. लक्षात ठेवा, जिथं मीटर हे तुम्ही अंतर मोजण्यासाठी वापरणार आहात, डिस्टन्स किंवा लेंथ मेजर करण्यासाठी मीटर युज करताय, REच युज करायचं. ER कुठं असतं, जे लॅब मधले काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये येतं, थर्मामीटर, गॅल्व्हॅनोमीटर. ओके, याच्यामध्ये ER युज केलं जातं. जिथं डिस्टन्स आहे तिथं REच युज करायचं. ठीक आहे. मीटरचा सिम्बॉल काय असतो, स्मॉल एम. जर फिजिक्स मध्ये तुम्हाला मेजरमेंट नावाचा चॅप्टर असेल तर हे सगळे रूल आहेत तिथं. जर सायंटिस्टच्या नावाने युनिट असेल तर त्या युनिटचा सिम्बॉल हा कॅपिटल लिहिला जातो, पहिला अक्षर कॅपिटल. ज्यूल असेल तर जे कॅपिटल, केल्विन असेल तर के कसा लिहितो आपण, कॅपिटल. एम्पियर असेल तर ए कसा लिहितो, कॅपिटल. का तर हे सायंटिस्टची नावं आहेत, एखाद्या सायंटिस्टच्या स्मरणार्थ त्यांच्या युनिटला दिलेलं नाव आहे म्हणून ते कॅपिटल लिहितो. पण मीटर हे कोणत्या सायंटिस्टचं नाव नाही, म्हणजे ते कसं लिहितो आपण, स्मॉल लिहितो. दुसरी क्वांटिटी आहे बघा, मास. मास स्मॉल एम ने रिप्रेझेंट करतो. फॉर्म्युल्यामध्ये जर मास टाकायचं असेल तुम्हाला तर त्या फॉर्म्युल्यामध्ये एम आलेलं असतं. ओके, देन युनिट काय आहे, याचा युनिट हे याचं किलोग्राम. किलोग्राम. सिम्बॉल काय असेल, केजी. माहिती आहे तुम्हाला, काही नवीन नाही. टाइम, Small नेहमीच युनिट सेकंद असतं, बरोबर आहे. स्मॉल टी ने टाइम दाखवतो आणि कॅपिटल टी ने काय दाखवतो, कॅपिटल टी ने टेम्परेचर. हा फरक लक्षात ठेवायचा. टाइम कशात असतो, सेकंद मध्ये. सगळ्या सिस्टीम मध्ये सेकंद मध्ये. स्मॉल यस हे काय जाईल, हे युनिटचं सिम्बॉल आहे. युनिटचं सिम्बॉल किंवा युनिटचं रिप्रेझेंटेशन आहे, हे क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट, करंट कशात सांगतो, करंट कशात सांगतो आपण, करंटला कॅपिटल आय ने रिप्रेझेंट केलं जातं. कशात दाखवतो, एम्पियर. एम्पियर मध्ये करंट दाखवतो. आणि व्होल्टेज कशा, व्होल्टेज मध्ये कोणती क्वांटिटी मेजर करतोय आपण, पोटेन्शियल डिफरन्स जे असतो तो आपण एम्पियर मध्ये मेजर करतो. सॉरी, त्याच्यामध्ये व्होल्टेज मध्ये मेजर करतो. करंट हा आपण एम्पियर मध्ये. मग हे कशाने दाखवणार आपण, कॅपिटल ए. कॅपिटल ए का, बिकॉज इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट. एम्पियर सायंटिस्टचं नाव आहे. सर्च करा त्यांच्याविषयी. थर्मोडायनामिक टेम्परेचर असेल, थर्मोडायनामिक टेम्परेचर किंवा टेम्परेचर म्हणा, थर्मोडायनामिक्स तुम्हाला शिकायचा वेगळा चॅप्टर आहे आपल्या 12th स्टँडर्ड मध्ये. टेम्परेचर कॅपिटल टी ने. फरक लक्षात आला. टाइम म्हणजे स्मॉल टी, टेम्परेचर म्हणजे कॅपिटल टी. याचा युनिट कॅपिटल कॅपिटल के. ठीक आहे. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे एखादं मटेरियल, मॅटर. जो मॅटर आपण शिकलो तो कशामध्ये मोजणार तुम्ही, केमिस्ट्रीमध्ये. हे किलो मध्ये, टन मध्ये मोजून नाही चालत. केमिस्ट्रीमध्ये कशात मोजणार बघा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स एन ने दाखवलं जातं आणि त्याला मोलने मेजर करतो आपण. आणि याचा सिम्बॉल असतो फक्त पहिली 3 लेटर, मोल. मोल कन्सेप्ट वरती आपलं परत सेपरेट लेक्चर होईल. त्याला एकदा मोल कन्सेप्ट तुमच्या लर्निंग प्रोसेस मधला मोल आहे हा, एकदा कळला तर कळला, तांदळातल्या खड्यासारखं. ठीक आहे. त्यामुळे लेक्चर वगैरे मिस करायचं नाही. मोल कन्सेप्ट समजली म्हणजे तुम्हाला सगळं समजतं. ओके, मोल कन्सेप्ट, ॲव्होगॅड्रोज नंबर, हे सगळं आपण पाहणार आहोत त्या लेक्चरला. आणि लास्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. म्हणजे काय, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे झाले का, कॅपिटल आय आणि त्याच्या सबस्क्रिप्टला गॅमा असतो किंवा आय न्यू ने दाखवतो आपण ते. कॅन्डेल आहे त्याचं काय आहे, युनिट आहे. आणि सीडी ने काय दाखवतो, स्मॉल सीडी ने आपण सिम्बॉल दाखवतो युनिट. बरोबर का. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, हा माझा प्रश्न होता. व्हॉट इज मीन बाय ल्युमिनस इंटेन्सिटी, प्रकाशाची तीव्रता. एखादा प्रकाश, जो प्रकाशाचा किरण आला तर त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्याला ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतो, ल्युमिनिसन्स म्हणतो.
काही केमिकल्स पण ल्युमिनिसन्स देतात. ओके, काजव्यामध्ये काजवा चमकतो ना रात्री, त्याची पण काहीतरी इंटेन्सिटी असेल. ल्युसिफेरिन नावाचा कंपाऊंड असतो त्याच्यामध्ये, की ज्याच्यामधून काय होतो, ल्युमिनिसन्स बाहेर पडतो. ओके, ती इंटेन्सिटी असते ल्युमिनस इंटेन्सिटी ल्युसिफेरिन नावाच्या कंपाऊंड पासून. पाऊस पडला चांगला वास येतो. कशाचा? मातीचा चांगला वास येतो. ओके, का बर? का तर त्याच्यामधून जिओस्मिन नावाचं एक जे हार्मोन आहे ते बाहेर पडतं. मातीमध्ये जिओस्मिन ट्रॅप झालेला असतो, जिओस्मिन रिलीज होतो, त्याचा तो वास असतो. सगळीकडे केमिस्ट्री आहे. जेवढं आपण इन्व्हॉल्व्ह होऊन शिकतोय तेवढं आपल्याला काय होत जाते, त्याचे नॉलेज मिळत जातं, तेवढंच ते इंटरेस्टिंग होत जातं. खूप इंटरेस्टिंग आहे बघा. जसे जसे आता आपला थोडासा सिलेबस मागं आहे, जसं जसं आपण सिलेबस एकदा ट्रॅक वरती आणू आपला, या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला जर त्या लेक्चरला 5-5 मिनिट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेअर करता येतील. समजलंय का सगळं? समजलंय आजच्या लेक्चर मधलं सगळं? काय काय शिकलोय आठवतंय? केमिस्ट्रीची डेफिनेशन पाहिली. नीड ऑफ केमिस्ट्री, आजच्या रोजच्या जीवनामध्ये केमिस्ट्रीचा युज काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? मॅटरचं क्लासिफिकेशन, 2 मेन कॅटेगरी, कोणत्या? प्युअर सबस्टन्स, मिक्सचर. प्युअर सबस्टन्सच्या परत 2 कॅटेगरी, एलिमेंट आणि कंपाऊंड. एलिमेंटच्या 3 कॅटेगरी, मेटल, नॉन मेटल, नॉन मेटल्स. हा. त्याच्यानंतर मिक्सचरच्या 2 कॅटेगरी, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. होमोजिनियस म्हणजे सेम फेज, हेटेरोजिनियस म्हणजे वेगवेगळं दिसलं काय. ठीक आहे. स्टेट्स ऑफ मॅटर माहित आहेत आपल्याला, सॉलिड, लिक्विड, गॅस, सगळ्या प्रॉपर्टीज माहित आहेत त्याला. मेटलच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या आपण, आठवतं का? मेटॅलिक लस्टर, कंडक्टिव्हिटी आणि मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी, ह्या 4 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या मेटलच्या. त्याच्यानंतर युनिट्स किंवा मेजर प्रॉपर्टीज 2 प्रकारच्या, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी मध्ये आपण युनिट पाहिले. युनिटची डेफिनेशन काय? आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड इज नोन ॲज युनिट. ठीक आहे. मग बेसिक युनिट पाहिले आपण. एसआय युनिट सिस्टीम म्हणतो आपण, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. एसआय युनिट मध्ये 7 बेसिक क्वांटिटी आहेत. त्या क्वांटिटीचे सिम्बॉल आहेत. त्या प्रत्येक क्वांटिटी एसआय ने काय केले आहेत, सिस्टीम इंटरनॅशनलने त्याला युनिट दिलेले आहेत आणि त्या युनिटचे परत सिम्बॉल दिलेले आहेत. हे थोडंसं लक्षात ठेवा. इथून पुढे ज्या क्वांटिटी येतील त्या आपण ह्या गोष्टी वापरूनच बनणार आहेत. व्हॉल्यूम जर तुम्हाला मेजर करायचं तर तुम्हाला काय करावं लागेल? व्हॉल्यूम कसा मेजर करतो? तिन्ही साईडचं आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो. ओके, म्हणजे लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट, बरोबर का? हे करत असताना तुम्हाला एकच क्वांटिटी लागणार आहे, फक्त तुम्हाला काय मोजायचं आहे? डिस्टन्स. आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॉल्यूम मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे एल इंटू एल केल्यानंतर व्हॉल्यूम मिळणार आहे. एल हीच बेसिक क्वांटिटी आहे. व्हॉल्यूम ही बेसिक क्वांटिटी नाही, डिराइव्हड क्वांटिटी म्हणतो आपण. बरोबर आहे का? ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. समजलंय सगळ्यांना? सगळ्यांना समजलंय का? हो सर. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर डाऊट विचारायचे. आणि महत्वाची गोष्ट एक राहिली, जर कधी वाचताना वगैरे काही अडचण आली, नंबर देतोय मी तुम्हाला माझा, तुम्ही मला प्रॉब्लेम किंवा ऍज इट इज तुम्ही बुक वाचताय, बुक मधला फोटो जरी काढून तुम्ही मला त्या पेजचा पाठवला, मला हे समजलंय, तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. 9730649092 हा माझा नंबर आहे. तुम्ही कधी मला व्हॉट्सअप वरती किंवा कोणत्याही मीडियम थ्रू तुम्ही मला कनेक्ट होऊ शकता. आणि माझं नाव पण लक्षात राहिलं नसेल तुमच्या. ठीक आहे, एंड करूयात का हा सेशन आपण इथं? नंबर राहिला लक्षात? कधी वाचताना काही प्रॉब्लेम आला, कोणती कन्सेप्ट समजली नाही, डायरेक्ट मला टाकून द्यायचं व्हॉट्सअप वरती, मी लगेच रिप्लाय करेल त्याला, किंवा जे काही संबंधित मटेरियल असेल रिलेटेड ते तुम्हाला सेंड करण्यात येईल. ओके, वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. Yes, sir. ओके, थँक्यू ऑल. थँक्यू.